होळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण असून यंदा सोमवार 2 मार्च रोजी संपूर्ण देशभर होळी साजरी होत आहे। अमरावतीतील अंबादेवी संस्थानची नवसाची होळी ही तब्बल 200 ते 250 वर्षाची परंपरा जपत आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहे। या होळी दहन सोहळ्याची आणि रंगपंचमीच्या दिवसाच्या मंदिर व्यवस्थेची सविस्तर माहिती पाहूया विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती शहरातील अंबादेवी संस्थानमध्ये होळीचा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो। या ठिकाणी होळीच्या तब्बल 1 महिना अगोदर एक विशेष वृक्ष उभारण्यात येतो। या वृक्षाला दररोज पूजा अर्चना केली जाते। भाविक या वृक्षाला नारळ बांधून नवस मागतात। नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा येथे येऊन पूजा करण्याची परंपरा आहे। त्यामुळे या होळीला नवसाची होळी म्हणून ओळखले जाते। सोमवारी सायंकाळी नेमक्या 6 वाजता विधिवत होळी दहन करण्यात येणार आहे। यासाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अंबादेवी संस्थानमध्ये दाखल होत आहेत। दरम्यान मंगळवार 3 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे मंदिर दुपारी 2 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर शुद्धीकरण व विधिवत पूजा करून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती मंदिर संस्थानचे सचिव डॉक्टर जयंत पांढरेकर यांनी दिली। अंबादेवी संस्थान मध्ये दरवर्षी होळी निमित्त होलिकोत्सव दहन होत असतं आणि हे उद्या यावर्षी 2026 साली उद्या सोमवारी संध्याकाळी 6 ला होलिका दहन होणार आहे। साधारणतः ही पूजा 1 तास चालते आणि 6 ते 7 पर्यंत पूजा होऊन होलिका दहन त्या दिवशी होणार आहे। याचं महत्त्व असं आहे की इथे 1 महिन्यापासून आपण इथे एक वृक्ष उभारतो आणि त्या वृक्षाला इथे येऊन लोक नारळ अर्पण करतात। त्याचप्रमाणे असं जे हे असतात मन्नत मागतात, आपण त्याला म्हणतो मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण हे मागतात लोक। आणि आपण ते बघू शकतो की ते खूप सारे नारळ, खूप साऱ्या गाठी आणि खूप सारे गौरीचे हे तिथे ठेवलेले आहे आणि अर्पण करतात। आणि या सगळ्याचं 1 महिनापर्यंत असं लोक त्याला अर्पण करतात। इथे येऊन मनोभावे आपल्या मनोकामना देवीसमोर प्रकट करतात आणि त्याचं होलिका दहन हे रीतसर होळीच्या दिवशी इथे पूर्ण होत असतं, असं या महत्वाचं आहे। साधारणतः एक 200 ते 250 वर्षांची परंपरा या होलिका दहनाला आहे। आणि पूर्वीपासून जेव्हा अगदी अमरावती गावाची ही जी अंबादेवी संस्थान जी आहे ती ग्रामदेवता म्हणून मानलं जात होतं, तर गावाच्या बाहेर ही एकमेव होळी व्हायची आणि तेव्हापासून तिचं या होलिकेचं महत्त्व आहे। म्हणून या होलिका दहनाला जवळपास 200 ते 250 वर्षांची खूप अशी मोठी परंपरा आहे। म्हणजे यावर्षी जे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे हे परवा म्हणजे मंगळवारी सुरू होत आहे। साधारणतः आम्ही सकाळची जे पूजा अर्चा आटपून दुपारी 2 पासून मंदिर भक्तांकरता बंद राहणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 7:30 ते 8 वाजेपर्यंत पूर्ण मंदिर स्वच्छ धुण्यात येईल आणि त्यानंतर 8 नंतरच मग देवीचं पूजा होईल आणि त्यानंतर हे मंदिर भक्तांच्या दर्शनाकरता उघडं राहणार आहे। अशा प्रकारे श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेली अंबादेवीची नवसाची होळी अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे।